तुमचे दासीचा दास करुणी ठेवा आशीर्वाद द्यावा हाची माझ नवविधा काय बोलले जे भक्ती द्यावे माझे हाते संत जनी तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे उतरेन खरे भवनदी नवविधा काय बोलिले जे भक्ती द्यावे माझे हाती संत जनी कैलास राणा शिवचंद्र मोळी फणेंद्र माता मुकुटे जराळे कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ विन शंभो मद कोण तारी महायोग पीठे देवी परम पुंडरी काय मुनिंद्रे समागत तिष्ठन्त आनंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबोज तेजोस्फुरदि प्रदेशम विजिन्द्राजदेव सदा स्तूयमानो समाधिस्थं मूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुक्या ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती पायी पद्मनाभीरा देहधारी विनाकारणी जन्मलासी मुरारी जगी धन्य तो सद्गुरुबोध राजा तया पावलासी नमस्कार माझा दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे हरिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या तुमचे दासीचा दास करुणी ठेवा आशीर्वाद द्यावा हाची माझ नवविधा काय बोलिले जे भक्ती द्यावे माझे हाती संत जनी मांजरा नदीच्या शहरावर असलेल्या भगवान भामेश्वराच्या या पाटोदा नगरीमध्ये कधी कधी एकट्याला करमत नाही म्हणून माणसाचा स्वभाव आहे आपल्या विचाराची माणसं भोवताली असावीत। प्लॉट घेताना सुद्धा माणूस विचार करतो आमचं हे शिक्षक कॉलनी हे पोलीस लाईन आहे अजून वारकरी कॉलनी दिसत नाही पण कुठं कुठं आहे प्रयत्न आपल्या सर्व विचाराची मंडळी असली पाहिजेत आपल्या आवडीच्या विचाराची असली पाहिजे। तसं भामेश्वराच्या मनात आलं असेल की आपल्या नगरीत येताना प्रत्येकाला संताचं दर्शन होऊन येता यावं म्हणून इकडं पंढरपूरच्या
म्हणजे नाथांच्या पालखी सोहळ्याच्या वाटावर हरिभक्तीपरायण वैराग्य मूर्ती बापूंना प्रेरणा देऊन विठ्ठलगड निर्माण झाला. तिकडं साकतकडे जाताना सांगवीच्या त्या ठिकाणी अगोदरच वैकुंठवासी मातोश्री मीराबाई आईसाहेब यांनी तिथेही मंदिर निर्माण केलं आणि उत्तराधिकारी विद्यमान अध्यक्षा हरिभक्तीपरायण साधू राधाताई महाराज यांनी तिथे संस्थान निर्माण केलं. इकडे मांजरशिंब्याकडे चालू तिकडेही हरिभक्तीपरायण सतीश महाराज उरणकर महाराज यांनी पूर्वी असं मंदिर उभा केलंय. आता होता होता या कॉपऱ्यावर सुद्धा कुणाच्या तरी मनात येईल की आता तिकडे जाताना सुद्धा कुणीतरी असलंच पाहिजे. आणि जोपर्यंत कोणाचं काय होत नाही तोपर्यंत वैकुंठवासी भजन मूर्ती असणाऱ्या गिरधर बाबा यांचं पण मंदिर तांबाराला उभं आहे. अशा या बाणेश्वराच्या पावन नगरीमध्ये वैराग्य मूर्ती हरिभक्तीपरायण रामकृष्ण रणजीव बापू महाराज यांनी निर्माण केलेल्या श्री विठ्ठलगडावर प्रतिवर्षी नामसप्ताह व्हावा. पण बापूंनी थोडा विचार केला. रामनवमी ते हनुमान जयंती करताना उगा पुकात पेरण्यापेक्षा थोडं वापसा झाल्यावर पेरावं. आणि म्हणून बापू आपण टाइम बदलून ही जी सुरुवात केली ती खूप चांगली गोष्ट आहे. जडीत मूड धरण्यात काय अर्थ आहे. आणि म्हणून विठ्ठलगडावर विठ्ठला विठ्ठला प्रतिवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून ऋषी मुनी साधू संतांची वाणी प्रत्येकाच्या कानामनापर्यंत पोचावी आणि सर्वांच्या अंतःकरणामध्ये शुद्ध सात्विक भाव निर्माण होऊन प्रत्येकाचं जीवन सदाचारी बनावं, साक्षात्कारी बनावं. आणि सदाचारी साक्षात्कारी बनत असताना त्यांचं जगणं नीट व्हावं यासाठी समृद्धही बनावं. आणि या सदाचारी साक्षात्कारी आणि समृद्ध जीवन हे केवळ स्वतःच्या आत्मकल्याणापुरतं मर्यादित न राहता ज्ञानोत्तर भक्तीच्या माध्यमातून सतत जगाला भक्तीचा आणि सद्गुणाचा वर्षाव आणि ज्ञानोत्तर भक्तीचा आनंद मिळावा म्हणून ही भक्ती परंपरा आहे. विठ्ठला तालीम निर्माण केली तर पहिलवानच जमते. आणि यात्रेतला फड जर निर्माण केला जत्रेतला एकदा 8ला सुरू झालं की पाठीपर्यंत कंटाळत नाहीत असलाच फड असतात. आता मी काय त्याचं नाव घेत नाही. तिथं तसलीच लोक जमतात. परंतु आपल्याकडे हा भक्तीचा फड आहे. या विठ्ठला अगोदर तर हा विठ्ठलगड आहे आणि हा भक्तीचा फड आहे. हा नुसता फड पडणारा फड नाही, हा माणसाचे जीवन धड करणारा फड आहे. लोकांना योग्य संस्कार द्यायचे. आणि म्हणून या कार्यक्रमासाठी बापूंची निष्काम सेवा आहे. बापूंचं सर्व स्तरातील लोकांना सामावून घेऊन
एक जीवनाची दिशा देणारी विचाराची त्यांची बैठक असल्यामुळे केवळ धार्मिक विचाराची माणसं बापूंच्या जवळ नाही, तर सामाजिक विचाराची माणसं जवळ आली. आणि सामाजिक विचाराची माणसं सामाजिक असता कधी भक्तिमार्गी झाली याचा पत्ता पण लागला नाही. असं सर्व पैलूला स्पर्शित असणारं बापूंचं जीवन असल्यामुळे आज या ठिकाणी सर्व स्तरातील मंडळी दिसतील आपल्याला. आष्टीवन आमचे हरिभक्तीपर्यंत दिनकर महाराज तांदळे महाराज आष्टी तालुका अखिल भारतीय वरकरी मंडळाचे अध्यक्ष आहे. युवा कीर्तनकार हरिभक्तीपर्यंत अतुल महाराज येवले महाराज आहे. तर गायक कीर्तनकार हनुमंत महाराज येवले महाराज आहे. तुकाराम महाराजाच्या 14 टाळकऱ्याला जसा मान तसं बापूच्या टाळकऱ्यात आमच्या शिंदे महाराजांनी एवढी सातत्याने सेवा केली. मग त्यांनाही धन्यवाद देतो. शिंदे आले, बावणे महाराज आले, सगळे कीर्तन करायला आहेत. गाथामूर्ती दत्ता महाराज येवले आलेत, सगळे गायक मंडळी काळे महाराज आहेत, संपत महाराज आहेत. आता कोणाकोणाची नावं घ्यावी, वेळ कमी आहे. आपल्या सर्वांच्या बद्दल आदर आणि प्रेम ठेवून वंदन करतो. आणि गीतेचा प्रचार करणारे आमचे चोंबळेकर महाराज, तुम्हालाही धन्यवाद देतो. सगळ्याला मातृभगिनीला धन्यवाद देऊन साऊंड सिस्टीमवाल्याला धन्यवाद देतो. हा सप्त्यातले विनेकरी, कीर्तनाची विनेकरी, असे डबल विनेकरी दोघांनाही धन्यवाद. तुळशीची आई साहेब मला आईला धन्यवाद. साऊंड सिस्टीमवाले तुम्हाला तर धन्यवाद दिल्याशिवाय पर्यायच नाही का. हा आवाज सगळ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम. दोन्ही चौकदाराचा उल्लेख करावा लागेल. त्याचं कारण एक आहे, त्यांच्या बायका म्हणत्या महाराजाला सगळे दिसले ना, आमचे नवरेच कसे दिसले नाही. या दाखव मी तुमच्याकडे बघितलं बरं का. असं आपल्या उपस्थितांना सर्वांना धन्यवाद देतो. तुकाराम महाराजाला धन्यवाद देतो. जगदीश महाराजाला धन्यवाद देऊ. लोखंडे महाराजाला धन्यवाद देऊ. वकील, डॉक्टर, इंजिनियर, आवटे साहेब सगळेच आले ना. वकील आले, डॉक्टर आले, इंजिनियर आले, सामाजिक कार्यकर्ते आले, शेतकरी आले, वारकरी आले आणि विविध क्षेत्राच्या माध्यमातून आपल्या प्रपंचाबरोबरच धर्मकार्य आणि समाजकार्य करणारी सर्वच मंडळी, सर्वाला धन्यवाद देऊन अभंगाचे चिंतन आहे. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. आणि या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकाराम महाराज आशीर्वाद मागतात. त्याचं कारणही मी तुमच्या दुकानात फ्रेश होण्यासाठी शिरलो. माझ्या लक्षात आलं दुकानाचं नाव बी आशीर्वाद आहे. बापूला बी लय साधू संतांचे आशीर्वाद आहे. हां, कोणी गाथामूर्ती आहे, हां कोणी भजन मूर्ती आहे, बापू आशीर्वाद मूर्ती. बापूला सगळ्यांच्या अगदी शहदेव बाबापासून संत भगवान बाबा असतील, संत वामन बाबा महाराज असतील, साखरवाडीकर माऊली असतील, अशा मीराबाई आईसाहेब असतील, सर्व संतांचे आशीर्वाद आहेत. काही संतांनी बापूला हयात असताना आशीर्वाद दिले. श्री गुरु रामचंद्र बोधले महाराजांनी मात्र बापूला स्वप्नात जाऊन आशीर्वाद दिला आणि बापूंनी तुमचा अनुग्रह मानला. आणि म्हणून आशीर्वाद मूर्ती असल्यामुळे इथल्या कार्यक्रमात म्हणलं आपण आशीर्वादाचं चिंतन करावं म्हणून हा अभंग डोळ्यासमोर आला. आता या अभंगातले 3 चरण, या 3 चरणातले आपण काही मुद्दे डोळ्यासमोर घेऊ. महाराज आशीर्वाद मागतात. एक मग आशीर्वाद कोणाकडे मागतात या एक प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. आशीर्वादाचं स्वरूप काय आहे याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहिजे. आणि हा आशीर्वाद मिळाल्यानंतर पदरात काय पडणार आहे याही मुद्द्याचं आपण हरिगुरु संतांच्या कृपेने आपल्याला चिंतन करायचं. जगद्गुरु तुकाराम महाराज आशीर्वाद. पहिल्यांदा आपण लक्षात ठेवू, नेहमी करता
दोन्ही विचार प्रवाह संवादात असतात. आणि जो माणूस ज्याने यशस्वी होतो तो म्हणतो ह्याच्याशिवाय काही खरं नाही. काही लोक ज्ञान श्रेष्ठ का भक्ती श्रेष्ठ, जे ज्ञानानं मुक्त झाले ते म्हणत असतात ज्ञानाशिवाय मोक्षाचं नाही. आणि जे ज्ञानानंतरच्या भक्तीने सर्वश्रेष्ठ असणाऱ्या परमात्म्याला राबवू शकले ते म्हणत असतात भक्तीशिवाय श्रेष्ठ नाही. एक वर्ग असा आहे ज्ञान श्रेष्ठ, दुसरा वर्ग आहे भक्ती श्रेष्ठ, एक वर्ग आहे प्रयत्न श्रेष्ठ, एक वर्ग आहे प्रारब्ध श्रेष्ठ. म्हणून समाजामध्ये ज्या दोन गोष्टी नेहमी चर्चेला असतात का नाही, हे म्हणते हे त्याचं मत खंडन करते, ते त्याचं मत खंडन करते. एवढंच काय, जगाच्या उत्पत्तीबद्दल 6 शास्त्रकार, त्याच्यात मी 6 आस्तिक शास्त्रकार आणि 6 नास्तिक शास्त्रकार. आता नास्तिकाचा तर विचारच सोडा, पण आस्तिक शास्त्रकारामध्ये सुद्धा एकमत नाही. जग कशापासून निर्माण झालं याच्याबद्दल एकमत नाही, जग कसं चालतंय याच्याबद्दल एकमत नाही, आणि या जगामध्ये जीवाचं स्थान काय आणि या जगात आल्यानंतर जीवाचं ध्येय काय याच्याबद्दल प्रत्येकामध्ये मतभेद आहे. मतभेद तर कशात असू शकतात. भाजी करायची झाली की सासूबाईला वाटतं पिठलं करावं आणि सुनबाईला वाटतं इडली सांबार करावं. कारण सुनबाई नव्या पिढीतली असल्यामुळं पिठलं तिच्या जिभेला लागलंच नाही. पहिल्यापासून इडली सांबार ओलता पालता ह्याच्यातच तिचं गेल्यामुळं तिला इडली सांबार आवडतं. सासूबाई लहानपणापासून पिठल्या भाकरीशिवाय जिवलीच नाही, त्याच्यामुळे तिला पिठलं भाकरी आवडतं. समाजामध्ये हे प्रवाह नेहमीच चालूच असतात. कोणतं श्रेष्ठ ऐका नाही, आपण त्या नादात कधी पडायचं नाही. मला एक वैकुंठवासच्या भीमसेन महाराजांचे एक वाक्य आवडतं. बाबा हरिश्चंद्राच्या पिंपरीला असताना एक जण दंडीकन त्यांच्यापाशी गेला आणि त्याने सांगितलं, बाबा इथं रामप्रभू आले होते. ते म्हणले इकडे कुठला रामप्रभू आहे, आले होते म्हणतो तर. बाबा म्हणले आले असते. मी म्हणलं बाबा असं कुठं त्याच्या नादी लागून वेळ घालवा म्हणले. काही लोक उतरकटीला येतात, काही लोक कसं असतात बायपासने जातात. जे बायपासने जातात ना तेच पुढे जातात, आणि जे टेम्पो आदळतात ना मग ते दवाखान्यात जातात. नेहमी जगण्यातली एक पद्धत असली पाहिजे. आपण या ठिकाणी चिंतन करतो काय श्रेष्ठ. हे बघा, हात श्रेष्ठ का पाय श्रेष्ठ, कोणतं श्रेष्ठ. चालताना पाय श्रेष्ठ आणि जेवताना हात श्रेष्ठ. ह्याची तुलनाच करायची नाही. पायाच्या ठिकाणी पाय श्रेष्ठ आणि हाताच्या ठिकाणी कोण श्रेष्ठ, हात श्रेष्ठ. उगधोंडी जेवण केलं पायाने जेवता येईल का. उगं चालायचं ठरलं डोंगरावर हाताने चढता येईल का. म्हणजे पायाच्या ठिकाणी पाय श्रेष्ठ आणि हाताच्या ठिकाणी हात श्रेष्ठ आहे. या पद्धतीने आपण या ठिकाणी चिंतन करणार आहोत की प्रयत्न श्रेष्ठ का आशीर्वाद श्रेष्ठ. जे लोक प्रयत्नाने यशस्वी झालेले असतात त्यांचा ठेका असतो प्रयत्न श्रेष्ठ. पण समाजामध्ये काही लोक असे दिसतात त्यांनी फार काही प्रयत्न केलेला नसतो, पण ते प्रयत्न करणाऱ्याच्या पुढे यशस्वी झालेले दिसतात. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी जीवनामध्ये असतात. प्रयत्न करणाऱ्या माणसाला सांगतो, प्रयत्न करणारे सगळेच लोक यशस्वी होत नाही. त्याचं कारण आहे कोणत्याही व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी ईश्वरी इच्छा पाहिजे, ईश्वर प्रयत्न पाहिजे, आपली इच्छा पाहिजे, आपला प्रयत्न पाहिजे, आपलं प्रारब्ध अनुकूल असलं पाहिजे. दुसरी गोष्ट दिशा अनुकूल असली पाहिजे आणि काळ अनुकूल असला पाहिजे. या सगळ्या गोष्टी असल्या तर माणसाला पुढे जाता येतं. म्हणून प्रयत्नानेच माणूस पुढे जातो असं नाही, या सगळ्या गोष्टी अनुकूल राहतात. आणि ज्या पांडवाच्या पाठीशी भगवान परमात्मा होता त्या पांडवाला सुद्धा शेवटी निजधामाला जावं लागलं. एकेकाळी जे लोक लाडके असतात
तेच लोक काही काळानंतर दोडके होतात. आणि नुसते दोडके नाही, ते पारुषे दोडके होतात. कारण नियतीच आहे. जोपर्यंत काल आहे. कळमला एक मोहम्मद शरीफ होते, त्यांचा खूप बोलबाला असायचा. ते म्हणायचे जब तक मोहम्मद तब तक गंमत. जोपर्यंत मोहम्मद आहे तोपर्यंत तुमची गंमत आहे. एकदा मोहम्मद गेला की तुमची गंमत संपली. काळ अनुकूल असला पाहिजे. श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाच्या द्वारा आशीर्वाद मागतात. पहिल्यांदा आपण आशीर्वाद म्हणजे काय ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. व्याकरण दृष्ट्या पाहिलं तर आशीर्वाद हा संस्कृत शब्द आहे आणि मराठीमध्ये त्याचा शब्दकोशात अर्थ पहा. त्याचा अर्थ आहे अभिष्ट चिंतन. म्हणून वाढदिवसाला आपण काय म्हणतो? अभिष्ट चिंतन सोहळा. परंतु एखादा शब्द जास्त प्रचलित झाला की ती कोणत्या भाषेतला माणूस विचार करत नाही, माणूस त्याचा वापर जास्त करतो. म्हणून अभिष्ट चिंतन याचा अर्थ कळण्यासाठी बऱ्याच लोकांना विचार करावा लागतो. पण आशीर्वाद शब्दाचा विचार करावा लागत नाही, तो प्रचलित शब्द आहे. महाराज म्हणतात आशीर्वाद. आता आशीर्वाद शब्दाचा अर्थ काय आहे? आशिष्य म्हणजे कल्याण आणि वद म्हणजे बोल. ज्या वाक्याने आपलं कल्याण होतं अशा वाक्याचा आपल्याला उपदेश होणं, मार्ग मिळणं, दिशा मिळणं, त्याला काय म्हणतात? आशीर्वाद. आशीर्वाद. आता जर आपण आशीर्वादाच्या दिशेने जाऊ. आशीर्वाद म्हणजे नेमकं काय असतं? कौरव पांडवाच्या लढाईमध्ये भीष्माचार्याने अशी प्रतिज्ञा केली की उद्या निष्पांडवी पृथ्वी करेन, एकही पांडव जिवंत राहू देणार नाही. आणि ती प्रतिज्ञा भीष्माची इकडे तिकडे बदलणारी प्रतिज्ञा नाही. आपली प्रतिज्ञा म्हणजे बदलत असते का? गाडीचे चाक असं बी फिरतं तसे. कृष्ण परमात्म्यानं सांगितलं मी युद्ध करणार नाही. 4 गोष्टी सांगे. गोष्टी सांगेन युक्तीचे आचार. उगा थोडक्यात सांगतो. परंतु असा का प्रसंग आला, अर्जुनाचं सारथ्य करणाऱ्या देवाने अर्जुनाच्या रथावर पृथ्वीचं ओझं घातलं. बाण म्हणजे रथ सरकूच शकत नाही. परंतु भीष्माचार्याने बाण मारला की तो रथ 1 योजन पाठीमागे जायचा. भगवंतानी म्हणायचं वा भीष्मा. कधी कधी मोठ्या माणसाबद्दल बी शंका येते. वा भीष्मा म्हणायचं. त्यावेळी अर्जुनाच्या मनात शंकेची पाल चुकली. देवा तुम्ही मॅनेज झाले, तुम्ही मॅनेज झाले. कोण कुठं कुणाला मॅनेज होईल हे काही सांगता येत नाही. घोड्याचा खोगीर सध्या उडवून धरावा लागतो, तसं काम आहे भगवंताची. अर्जुन म्हणला देवा तुम्ही मॅनेज झाले. तू कशावरून म्हणतो? अहो मी बाण मारला तर अर्जुनाचा रथ, आपलं दुर्योधनाचा, भीष्माचार्याचा रथ 4 योजने पलीकडे जातो. मला वा नाही, लिखा नाही, वा नाही, व्हेरी गुड नाही. त्याला मागत ती म्हणले अरे अर्जुना तुला कळत नाही, तुझ्या रथावर पृथ्वीचं ओझं घातलंय, रथ सरकूच शकत नाही. काय भीष्माची ताकद आहे, म्हणून मी वा भीष्मा म्हणलं. आणि भीष्माचा रथ नुसता लाकडाचा आहे. तू 1 बाण मारला तर किती पण लांब जाईल. भीष्माने प्रतिज्ञा केली, देवा लक्षात ठेव, मी तरी उद्या युद्धातून निकामी होईल, नाही तर तुला तरी शस्त्र धरायला होईल. देवाने मला सांगितलं माझी प्रतिज्ञा आहे. पण बाणामागं बाण भीष्माचार्य मारीत गेले. त्यावेळेला नुसत्या बाणाच्या पिसाऱ्याने
अर्जुनाच्या रथाचा ध्वज मोडला आणि अर्जुन रथाच्या खाली पडला. आता देवाला वाटलं आता हायगाई करायची वेळ राहिली नाही, हे खतल की रात आहे, वैरेची रात्र आहे, थांबून जा चालणार. भगवंताने हातामध्ये धनुष्यबाण घेतलं आणि असा मारणार. तेवढ्या भीष्माचार्याने फॅक्सद्वारा स्टे आणला. थांबा, तुमची काय प्रतिज्ञा आहे? मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही आणि धरलं तर 2 बापाचं होईल. कसंही देवा. ते म्हणजे थांबायला अगोदर बाण मारू दे. मग उत्तर देतो. बाण मारला. भीष्माचार्य शरीर पंजरी पडले. भगवंतानी सांगितलं त्याचं काय, पहिलंच मला कोणी म्हणते नंदाचा आणि कोणी वसुदेवाचा, त्याचं काय असतं. पण ही प्रतिज्ञा देवाची नव्हती, प्रतिज्ञा भीष्माची होती. उद्या निष्पांडवी पृथ्वी करेन. भगवंताला झोप येईना. प्रतिज्ञा भीष्माची. उद्या सगळे पांडव जर मारले तर आपल्या युद्धाला काय अर्थ राहणार नाही. काय करायला पाहिजे. भीष्माचार्यांनी रात्री पांडवाच्या छावणीत गेले. सगळे झोपले होते. त्यांना वाटलं अर्जुन तरी काळजीत असेल. अर्जुनाकडे गेले तर अर्जुन गोरत होता. अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तू ऐकलं नाही का? सगळं ऐकले म्हणलं. मग का झोपतो? देवा तू असल्यावर आम्हाला काळजी करायची गरज नाही, उगं मला झोपू दे. देवाला वाटलं आता आपल्याशिवाय भागत नाही. घालून या भार राहिलो निश्चिंती निरविले संती विठोबासी. आपण परमार्थ करत असतो मला, पण देवावर भरवसा नसतो आपला. एक माऊलीची ओवी मारा. तीही एक ओटुनीची एक क्षणी अनुसरले गा माझी आव्हाने, तेव्हाची तयाची चिंचवणी मजेची पडली. तुम्ही करोडो रुपयाचा संकल्प करा, फक्त करणारा परमेश्वर आहे. हे तोंडाने जाहिरात जमत नाही. तुमच्या अंतःकरणाची बैठक असू द्या. ज्या क्षणी तुमच्या अंतःकरणाची बैठक झाली त्या क्षणी देवाला ते काम करावं लागतं. भगवान द्रौपदीकडे गेले आणि द्रौपदीला सांगितलं, द्रौपदी रात्र वैऱ्याची. आता हे शेवटचीच रात्र आहे. शेवटच्याच रात्री बरेच गोंधळ होते. हे भगवंताने त्यावेळेसपासून सांगितले, एरवी जसं चल तसं चालू द्या, शेवटच्या रात्रीच तुम्हाला काय करायचे ते करा. मी इकडचं सांगतोय बरं का, तुम्ही इकडं तिकडचं डोक्यात घेऊ नका. भगवंताने काय केलं, द्रौपदीला म्हणलं द्रौपदी माझ्याबरोबरच चल. भगवान पुढे, द्रौपदी मागे, भगवान पुढे. ज्या ठिकाणी भीष्माचार्य सकाळी 3च्या वेळेला ध्यानस्थ बसले होते आणि त्यावेळी दुर्योधनाची पत्नी भानुमती आशीर्वाद घ्यायला येणार होती आणि अगोदर प्लॅन ठरलेला होता. भानुमतीने यायचं, भीष्माचार्यांनी आशीर्वाद द्यायचा. भगवंतांनी हीच वेळ गाठली. द्रौपदीला म्हणजे लवकर चल. भगवान पुढे, द्रौपदी मागे. भगवान पुढे. भीष्माचार्याची छावणी जवळ आली की भगवंताला वाटलं द्रौपदीच्या पायाच्या चप्पलचा आवाज येईल. भगवंतानी द्रौपदीच्या पायात आणि आपल्या पितांबरात ठेवल्या. काय भक्ताचं भाग्य असेल म्हणा की देव आपल्या पादुका पितांबरात ठेवतो. आणि जवळ गेल्यावर सांगितलं, द्रौपदी भानुमती येणारे आशीर्वाद घ्यायला, तिच्या अगोदर तू जायचं, एवढंच काम करायचं. आणि काय बोलायचे ते बोलून ठेवलं होतं. आता ती सगळं कोर्टात गेल्याशिवाय बोलायचं नसतं. हे पक्ष करायला वकिलांनी सांगून ठेवलेलं असतं. बरोबर आहे. रस्त्यावर बोलायचा विषय नसतो. आता काय बोलायचं ते भगवान रूपी वकिलांनी द्रौपदीला सांगून ठेवलं. द्रौपदी मध्ये शिरली आणि बांगड्या पाया पडल्या आणि बांगड्याचा आवाज आला. बांगड्याचा आता बांगडीच राहिली नसल्यामुळे आवाजाचा संकेताचं काही मानायचं कारण नाही. पण बांगडीचा आवाज आला की भीष्माचार्याच्या लक्षात आलं की भानुमती आली. भीष्माचार्यांनी सरळ शब्द सोडला, अखंड सौभाग्यवती भाऊ, तू अखंड सौभाग्यवती हो, हे आशीर्वाद असं म्हटले भीष्माचार्य. आता ह्या वकीलनं सांगितलंच होतं, चतुरथ शिरोमणी. द्रौपदी म्हणले हे तात म्हणल्यानंतर भीष्माचार्य डोळे उघडले. आता ते आजोबाच लागायचे ना. हे तात असं म्हणल्यानंतर भीष्मार्जुन म्हणले बाळा तो कशीही तरी बाळा. ते म्हणले त्याचं उत्तर पुन्हा देते मी, पण काल प्रतिज्ञा केली एकही पांडव जिवंत राहणार नाही, म्हणजे माझ्या कपाळाला कुंकू राहणार नाही.
आणि आत्ता तुम्ही आशीर्वाद दिलेला आहे, अखंड सौभाग्यवती भव. मग ते खरं काही खरं. भीष्माचार्यांनी सांगितलं प्रतिज्ञेपेक्षा आशीर्वादाची ताकद मोठी आहे. द्रौपदी, प्रतिज्ञेपेक्षा आशीर्वादाची ताकद मोठी आहे. मी तुला सांगतो, एकही पांडव माझ्या हातून मरणार नाही. हे आशीर्वाद. भीष्मपण केला खरा धनुर्धर रक्षिले, धनुर्धर रक्षिले, धनुर्धर रक्षिले. भीष्मपण केला खरा धनुर्धर रक्षिले, धनुर्धर रक्षिले, धनुर्धर रक्षिले. भीष्मपण केला खरा धनुर्धर रक्षिले, धनुर्धर रक्षिले, धनुर्धर रक्षिले. भीष्मपण केला खरा धनुर्धर रक्षिले, धनुर्धर रक्षिले, धनुर्धर रक्षिले. धनुर्धरा रक्षिले. सांगायचं तात्पर्य कोण श्रेष्ठ आहे? आशीर्वाद. मोठमोठे लोक आपण पाहतो, आशीर्वादानंच मोठे झाले. आशीर्वाद किती मोठा आहे. आशीर्वादावर आपण बोलू. आशीर्वाद किती मोठा आहे. माणसाला तर आशीर्वाद असतोच महाराज, पण देवाला सुद्धा आशीर्वादाची गरज आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, देवा घे गा देवा आशीर्वाद. आमचा तुला आशीर्वाद आहे, आणि तुला नांदायचं असलं ना, आमच्या आशीर्वादानेच तुला नांदावं लागेल. त्याचं कारण आहे, निर्गुण निराकार देवाला सगुण साकार जे केलं हे संतांनीच केलं. मग देवाला सुद्धा आशीर्वादाचीच गरज आहे. मग द्रौपदीला सुद्धा काय मिळाला? आशीर्वाद. याच्यावर वैकुंठवासी पूज्य काव्यतीर्थ वेदांत वाचस्पती जगन्नाथ महाराज पवारांना, माझा स्वभाव आहे बापू, ज्याचे 2 अक्षर ऐकले ते सांगताना त्यांचा उल्लेख करत जावा. आशीर्वाद असतो, लक्षात ठेवा, आशीर्वाद असतो. त्यांनी ह्या प्रसंगाचा असा एक पैलू मांडला. द्रौपदीने विचारलं भीष्माचार्याला, कालचा प्रतिज्ञा खरी, कालचा आशीर्वाद खरा. भीष्माचार्यांनी सांगितलं, द्रौपदी एक लक्षात ठेव, ज्या अर्थी रेल्वेचा डब्बा इथं आलेला आहे त्या अर्थी इंजिन कुठंतरी सुटलं असलं पाहिजे. इतक्या अपरात्री तू येऊ शकत नाही, तुला आणणारं इंजिन कुठंतरी असलं पाहिजे. द्रौपदी काय सांगू तुला, कशाचा आशीर्वाद आणि कशाचं घेऊन बसती. कालचा आशीर्वाद खरा का, कालची प्रतिज्ञा खरी, कालचा आशीर्वाद खरा, हे सगळं सोडून दे. तुला ज्यानं आणलंय ना त्याला जे करायचं तेच खरं. अलग वेगवेगळे पैलू असतात. आशीर्वाद तया जाती, आशीर्वाद
आशीर्वादाची ताकद आहे. महाराजांच्या लक्षात आलं आपल्याला आशीर्वाद पाहिजे. आता आशीर्वादासाठी महाराज कोणाला आशीर्वाद मागतात? काही लोकांकडे आपण गेलं ना फसण्याची शक्यता असते. माणसाच्या मनात पाल चुकते. याच्याकडे गेलं आपण आणि त्याने नाहीच आपलं काम केलं तर नसलेला अपमान. म्हणून माणूस ज्याची खात्री वाटते त्याच्याकडे जातो. आशीर्वाद मागण्यासाठी तुकाराम महाराजांनी देवाकडे जायला पाहिजे होतं. पण या अभंगामध्ये महाराज आशीर्वाद देवाला मागत नाहीत. कोणाला मागतात? पहिल्या चरणात तुमची या दासीचा दास करून ठेवा. तुमची या दासीचा दास करून ठेवा. दासीचा दास करून ठेवा. आशीर्वाद द्यावा हाची मद. या अभंगात महाराज नेमकं कोणाला आशीर्वाद मागतात? पहिल्या चरणात बी पत्ता लागत नाही, शेवटच्या चरणात बी पत्ता लागत नाही. तो का म्हणे तुमच्या पायाच्या आधारे उतरेन खरी भवनदी. नेमकं कोणाला आशीर्वाद मागतात याचा निर्देश किंवा याचा ध्वनीत अर्थ सुद्धा लागत नाही. शेवटच्या चरणात पण अर्थ लागत नाही. मग महाराज कोणाला आशीर्वाद मागत असतील? नेहमी धड्या खाल्ल्या प्रश्नाची उत्तरं धड्यातच असतात. नाही तर गृहपाठ सांगल्यानंतर का सांगतात? ज्या अर्थी धड्याखालच्या प्रश्नाची उत्तरं नीट लिहिता आली म्हणजे त्या पोराला धडा नीट समजला. पण मुलगा धडा प्रश्न वाचतो. प्रश्न पहिला पॅरेग्राफ क्रमांक 3 तिसऱ्या ओळीपासून 7व्या ओळीपर्यंत आपण असे खुणा केलेले आहेत सगळे. ते शालेय शिक्षण घेत असताना उत्तर तिथंच असतंय. मग या अभंगामध्ये महाराज कुणाला आशीर्वाद मागत असतील याचं जर उत्तर पाहिजे असेल तर अभंगातच आहे बघा. कोणाला सापडलं तर मला सांगा, नाही सापडलं तर मी सांगतो. द्यावे माझे हाती संत जाने द्यावे माझे हाती. संत जाने द्यावे माझे हाती. संत जाने माझे हाती. नवविधा काय बोलले जे भक्ती द्यावी माझे हाती संतजनी. म्हणजे महाराज कोणाला आशीर्वाद मागत असतील? कुणाला मागत असतील? कोणी देवाला म्हणा, कोणी संताला. म्हणजे कोणाचं तरी बरोबरीची.
कोणाला मागत असते? संताला मागत असते. मग एवढं तुकाराम महाराज देवाची भक्ती करते. मग तुकाराम महाराजांनी देवाकडे का आशीर्वाद मागितला नाही? तेव्हा का ज्याच्या त्याच्या नवऱ्याची खोड ज्याच्या त्याच्या बायकोला माहिती असते. त्यांनी आयुष्यभर तुम्हाला सांभाळू इतके तुम्ही नीट आहेत का? खरं विचार करा तुम्ही. आई बापाचं कुळ सोडून तुमच्याबरोबर आयुष्यभर तिनं संसार करावा इतके तुम्ही गुणाचे नाहीत, इतके नीट नाहीत. पण ती तुमचा अभ्यास करते. काय केल्यावर ही गडी नीट चलत. आता ज्याच्या त्याच्या बायकोनी ज्याचा त्याचा अभ्यास केलेला असतो. ते बापूला मला विचारू नका, मी केली नाही त्यांची राहिली नाही, त्याच्यामुळे आमच्या हा प्रश्न निघू नका. अरे खरंच तुम्ही विचार करा. नवरा तापल्यावर त्याला नीट कसं करावं तिला माहीत असतं. नवरा तापल्यावर बायका कधीच आक्रमक होत नाही. गोडीत आले का नाही मग मात्र कान पिळल्याशिवाय राहत नाही. आता नाही बायको करून मी इतका विचार करतोय, तुम्ही विचार तरी करणार आहे का? बराबर कान पिळल्याशिवाय राहत नाही. बघा ते बाबा किती मनातून असते. खरे का खोटे? एक दिवशी काय झालं, मोठ्याची गोष्ट सांगतो. श्रीकृष्णाने रुक्मिणीला उगच रडविले रुक्मिणी रडली काहीच बोलली नाही रुक्मिणी. ज्या दिवशी देव गुढीत आले का नाही मग त्याच रुक्मिणीने सांगितलं माझी काय चूक होती त्या दिवशी, का मला रडविलं तुम्ही? ती म्हणजे जाऊ दे तिकडं. का जाऊ दे? आमचं बायका जीवन का रस्त्यावर पडलंय का? कशामुळे तुम्ही मला रडविलं? कशामुळे रडविलं? म्हणजे बायका बिना वापशाचं कधीच पेरीत नाही. आपलं चिखली असतं. हे एकदा का नवरा मूडमध्ये आला की बस म्हणले की बस आणि उठ म्हणले की उठ. कसं करावं त्यांना बरोबर माहिती असतं. कवडे साहेब खरं आहे का खोटे? कुणाचं मी बोलून घ्या. आणि मग कृष्णाने सांगितलं रुक्मिणी तुझी काहीच चूक नव्हती. तुला नेहमी हसलेलं बघितलं होतं पण रडलेलं बघितलं नव्हतं म्हणून रडविले. असा हा प्रयोग घरात करू नका. आलं का लक्षात? म्हणजे बायकोची नवऱ्याची खोड कोणाला माहिती असते? अरे ज्याच्या बायका आहेत ते तरी सांगा कोणाला माहिती असते? बायकोला खोड माहिती असते. गुरुची खोड कोणाला माहिती असते? शिष्याला माहिती असते. एक गुरु महाराज एका शिष्याच्या घरी गेले आणि पूजा करायला लागले. पूजा केल्यानंतर काय झालं, त्या शिष्याची घोडी 5 लाखाची होती. गुरुजींनी नाटक केलं पूजा करता करता घोडी 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 असं म्हणाले. म्हणजे शिष्यानं म्हणावं काय पाहिजे महाराज? मग त्यांनी म्हणावं घोडी. पण शिष्य त्यांच्या हाताखाली तयार झाला होता. गुरुनी शिष्याची बघितली होती शाल. तर गुरु म्हणायचे शाल जोडी शाल जोडी शाल जोडी शाल जोडी. त्यांच्या मनात आलं अरे महाराज आपली शाल हाणायला करते. शिष्यानं शेजारीच पूजा मांडली आणि शिष्यानं सुरू केलं. महाराजाची गोडी 5 लाखाची आणि शिष्याची शाल 5,000ची. शिष्यानं सुरू केलं घोडी घोडी घोडी. महाराजाच्या लक्षात आलं तर घोडी जाया करते. महाराजांनी मंत्रच बदलला तुझी सोला माझी मला, तुझी तुला माझी मला, तुझी तुला माझी मला. म्हणजे ज्याची त्याला खोडी माहिती असतात. पतीची खोड पत्नीला माहिती असते, गुरुची खोड शिष्याला माहिती असते, तसं देवाची खोड भक्ताला माहिती असते. तुकाराम महाराजाला माहिती होतं इकडं बारवाशाचा मामला नाही. ह्याने अनेक लोकांना गोड बोलून फसविलंय. कुणाला फसविलंय? वैकुंठवासी पूज्य रामकृष्ण भाऊ येडशीकर यांचं वाळवंटातलं मी कीर्तन ऐकलं महाराज. त्यांचा तो उंच स्वर एक अभंग होता महाराज. आता येथे सुसज्ज करावे पाहिले निर्वाण न पाहिजे. देवा आता मला तुला सुशोभित करावं लागेल, माझा अंत पाहू नको. हे खडसावून सांगणारे तुकाराम महाराज. तुकाराम महाराज म्हणते देवा तो कुणाला फसवितो? कुणाला फसवितो? अरे ठकविला दुर्व अज्ञानी बाळ. दुर्व बाळाला कळालं नाही तुला मागायचं, पण तू शहाणा होता देवा, तुला कळायला पाहिजे होतं काय द्यावं. त्या दुर्व बाळाला आडळपणात अडकून टाकलं. त्या उपमन्यूला क्षीरसमुद्रात अडकून टाकलं. ते लेकरं होती त्यांना कळाय नाही, पण तू शहाणा होताच. तू असं नव्हे लेकरांना फसवायला पाहिजे होतं. म्हणून महाराजाच्या लक्षात आलं
इथं इतकं काही न्याय मिळत नाही म्हणून देवाच्या दरबारातच मागायला जायचं. जाणोनी अंतर टाळशील कर तुझं लागली एक कोडी पांडुरंगा भाऊ कोडी म्हणून महाराज तो देवाकडे आशीर्वाद मागायला जात नाही. महाराजाला माहिती नाही जगाच्या पाठीवर कधीच फसवणूक होत नाही. या ठिकाणाचं नाव आहे संत. कधीच कोणाची फसवणूक होत नाही याचं नाव संत आहे. म्हणून महाराज देवाकडे आशीर्वाद मागत नाही, संतांच्याकडे आशीर्वाद. पण आशीर्वाद मागताना सुद्धा महाराजांची किती हुशारी, महाराज किती हुशारी. उगं क्रिकेटचा खेळ खेळायचं म्हणजे लाकडाची फळी घ्यायची आणि दुसऱ्याची वावर सपाट करायची. ती काय विश्वचषकाला पाठवत नसते पोरं, ते नडगी फोडून घेत असते, जास्त नाही. पण खरा खेळाडू असताना चौकार षटकार चौकार षटकार. तसे देवाच्या समोरचे खरे खेळाडू तुकाराम महाराज. बस देवाला सांगितलं आशीर्वाद द्यायचा आहे, संतांना माहिती आशीर्वाद द्यायचा आहे, पण माझ्या मनाप्रमाणे द्या. आशीर्वाद द्यावा हाच मज. संतांच्या जवळ काही पण आहे महाराज. हा भुक्ती मुक्ती फुक संत सज्जनी संत सज्जनी संत सज्जनी मांडिले दुकाने जे जया पाहिजे ते आहे रे. संत सज्जनी मांडिले दुकाने जे जया पाहिजे ते आहे रे. भुक्ती मुक्ती फुकासाठी कोणी तयाकडे न पाहे रे. गावारे खेळिया सुख देईल विसावारे. पुढे गेले ते निदाई झाले वाणी दिली त्यांची सीमारे. जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावारे. गेले ते निदाई झाले वाणी दिली त्यांची लग्नात नवरदेवाला पुढे येऊ द्यावं आणि सप्त्यात पंक्तीच्या भाकरी पुढे येऊ द्यावं. तिच्या म्हणून त्या टेम्पलला पुढे येऊ द्या. विठाला संतांच्या जवळ काही पण आहे मला. संत सज्जनी मांडिले दुकान जे जया पाहिजे ते आहे रे. भुक्ती मुक्ती फुकाच साठी कोणी तयाकडे न पाहिजे. जरा बोलूच का काय ताकद आहे संताची. तो ते जयाकडे वास पाहिजे तेव्हा ती सुखाची सृष्टी होय. अरे ज्याच्याकडे पाहतात तिथं आनंदच. अजून जरा पुढे जाऊन बोलायचं झालं हां ते राह महिने ते तर राहे बोधू. त्यांनी सांगितलं ज्ञानाला इथं थांबायचं आहे, ज्ञान थांबतं. नाथमा ज्ञानोबराय पैठणला गेले, ज्ञानाला सांगितलं अरे या रेड्याच्या जवळ थांब. तो राहे म्हणेल राह म्हणेल ते तर राम राहे महाबोधू. रेडा वेळ बोलायला लागला. ही ताकद आहे संताच्या. हा ही भिंत चालवणं हे तर काय साध्या गोष्टीत मला हे चलतच राहतं. ती काय नाही ही कशासाठी करायचं असतं. हे बघा साधू पाहण्याची नजर समाजाला नसतेच, नसतेच. कारण भौतिक जीवन जगणाऱ्या समाजाला भौतिक गोष्टीतलीच माणसं मोठी वाटतात. काय महाराजाची गाडी, काय महाराजाचा रूपा बघून, काय महाराजावर फुलून, काय काय रूपा बघून, काय मंत्री संत्री. त्याला महाराजाचं वैराग्य कळत नाही, महाराजाचा आत्मबोध कळत नाही आणि त्याला महाराजाचा परमात्म्याच्या ठिकाणी असलेला हा अंतर्भाव कळत नाही. आपली नजर भौतिक गोष्टीचीच असते. हां ते वैकुंठवासी पूज्य रामकृष्ण आपलं
शामराव महाराज ढाकेफळकरांचं एक वाक्य असायचं, अरे तुम्हाला थोर माणसं कळायची असेल तर पोर राहून चालत नाही, थोर माणसं कळायची असेल तर तुम्ही पण थोर बना, देव पाहो उंच ठाई उभे राहा. आणि आजचा तर काळ असा आहे महाराज, बस सगळ्या सप्त्यातल्या तारका यूट्यूबवर अवलंबून झाल्या. कोण विनोद सांगतोय, कोणाची काय कला आहे, तो पंढरीला जातो का नाही, तो काकडा करतो का नाही, काहीच नाही. आणि सगळ्या सप्त्याचे कारभारी पोरं झाल्यामुळं पोरासारखे महाराज यायला लागले आणि परमार्थाचा सगळा पोरकटपणा होत चालला महाराज. आता ह्याच्यापेक्षा जास्त बोलणं मला पटत नाही, पण मी चालता स्पर्श करून नाही सांगायचं कारण असं आहे, संत काही करू शकतात, काही देऊ शकतात. हां, स्त्रीचा तो केला पुरुष, काही बी करू शकतात. पण महाराज म्हणतात मला तसला आशीर्वाद नको, न मिळो खाव्या अन्न वाढाई संतान, परी हा नारायण कृपा करू. आशीर्वाद द्यावा हाच चिमच, मला तोच आशीर्वाद असला पाहिजे. महाराजाला विचारलं कोणता आशीर्वाद पाहिजे, तर महाराजांनी सांगितले तुमची दासीचा दास करून ठेवा. महाराज तुमच्या दासीचं दास करून ठेवा. महाराज हा आशीर्वाद मागतात. अलीकडे प्रत्येक जण मालक व्हायच्या नादाचे, दास व्हायचं कोणालाच नको वाटायला. आज आम्ही बाहेर जेवायला गेलतो म्हणजे स्वयंपाक करायला आमचे हात थरथर कापायला लागले होते, म्हणून आम्ही बाहेर जेवायला गेलो होतो. म्हणजे सेवा नावाची गोष्ट माणसाची वृत्तीवर फार अडचण झाली मला. महाराज तुम्ही असं काय मागता, 10 लोकांचं जीवन असून मेल्यासारखे, दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्य सेवका. आता वेळेमुळे बाकीच्या 9चं सांगत नाही, पण दरिद्री माणसाचं जीवन असून मेल्यासारखे, रोगी माणसाचे जीवन असून मेल्यासारखे आहे की नाही. दरिद्रो व्याधितो, ज्याला ज्ञानच नाही अशा मूर्खाला पावली अपमान होतो. असे 10 प्रकार आहेत. त्यापैकी महाराज म्हणतात नित्य सेवका, रोज दुसऱ्याची सेवा करतो त्याचा पावली अपमान आहे आणि मेल्यासारखं त्याचं दुःख आहे रोज महाराज. म्हणून गुलामाच्या जीवनात सुख नाही कधी. म्हणून तर देशाला स्वातंत्र्य मिळवण्याचा या भारतीयाच्या भूमिपुत्रांनी प्रयत्न केला आहे की नाही. मग महाराज तुम्ही दास का म्हणून म्हणता. महाराज म्हणतात कुणाचा बी दास मागत नाही, मी संतांच्याकडे प्रार्थना करतो. मज दास करी त्यांचा, मज दास करी त्यांचा, संत दासाच्या दासाचा, मज दास करी त्यांचा, संत दासाच्या संत दासाच्या दासाचा, मग होत कल्पवरी, मग होत कल्पवरी, मज दास करी त्यांचा, संत दासाच्या दासाचा, दास करी त्यांचा, संत दासाच्या दासाचा, त्यांचा संत दासाच्या दासाचा, मग होत कल्पवरी, सुखे गर्भवास हरी, निचवृत्ती काम, परिमुखी तुझे नाम, तुका म्हणे सेवे माझे संकल्प वेचावे, मग होत कल्पवरी, सुखे गर्भवास हरी. महाराज संतांच्या दासाचं दास्यत्व मागतात. कशामुळे मागतात. अलीकडच्या काळातली सरळ गोष्ट घ्या, दास्यत्व का करावं, साधू संतांचं दास्यत्व का करावं. MBBS झालेला मुलगा लगेच प्रॅक्टिस करत नाही. तो काय करतो, अनुभवी डॉक्टरकडे काही वर्ष राहतो, त्याला इंटर्नशिप अशी म्हणतात. काय म्हणतात त्याला इंटर्नशिप. का, त्यानं जरी वैद्यकीय शिक्षण घेतलं असलं तरी रोगाचं निदान कसं करायचं, पेशंटशी कसं बोलायचं, आणि कॉन्फरन्सला गेल्यानंतर नवीन औषधाचे प्रयोग कसे असतात, ह्या सगळ्यांचा उपयोग कसा करायचा, नाही तर लहान आणि औषध कितपत द्यायचं,
म्हणजे म्हाताऱ्या माणसाचे इंजेक्शन लहान पोराला दिल्यावर त्याचा रोग नाही बरं झाला, त्याचं अंग सुजलं, म्हणजे त्याला कितपत औषध द्यायचं आहे, हे सगळ्या अनेक वैद्यकीय गोष्टीची अनुभूती ह्या सिनियर डॉक्टरकडून मिळत असते. म्हणून त्याला काय म्हणतात, इंटर्नशिप. आता LLB झालेला मुलगा वकील साहेब लगेच काय प्रॅक्टिस करतो का? तो अनुभवी वकिलाकडे राहतो का? त्यानं घेतलेलं कायदेविषयक ज्ञान, हे ज्ञान झालं ठीक आहे, पण समोर न्यायाधीश आहेत, आता पक्षकार आहेत, न्यायाधीश आहेत आणि कायदा आहे, याचा मेळ कसा घालायचा? त्यात सुद्धा आल्या आल्या पक्षकाराला जर तोडून बोललं, तुझं कामच होत नाही, तुझं निवड वाटोळच होणार आहे, मग लोक म्हणतील त्यांच्याकडनं बाबा जायचं, ती सदाच म्हणतोय वाटोळ होणार, त्यानं खरं बी बोलू द्या, पण असं म्हणलं पाहिजे. त्यांनी इंदुरीकर महाराज सांगत असतं, पक्षकार जर टिकवायचं असलं तर त्यांनी म्हणलं पाहिजे काय नाही होत्याल 2-4 तारखा, पण आपलं कामच होईल, मग ती चिटकत आहे. आलं का लक्षात? नाही तर तसं ते चिटकत नाही. म्हणजे अनुभवी वकिलाकडे काही काळ काढावा लागतो, त्याला म्हणतात ज्युनियरशिप. आणि अनुभवी वकिलाकडे काही काळ काढावा लागतो आपल्या डॉक्टरकडे, त्याला म्हणतात इंटर्नशिप. तसं संतांच्या जवळ जावं लागतं, त्याला म्हणतात सेवा. त्याला काय म्हणतात, सेवा. आपलं काय झालं शिकलेल्या माणसाला, आमचं शिकलेलं खरं आणि जुनी आड निवळ बावलट असं अजिबात नाही, अजिबात नाही महाराज. जुन्याच गोष्टी नवरूप धारण करून येत होतो. जुन्या काळात आपण पकालीनं पाणी आणत होतो, आताच्या काळात टँकरनं पाणी येत होतं. म्हणजे जुन्या काळात पकालीनं पाणी येत होतं ना, आता टँकरनं काय तुप येतं काय? फक्त तेच आहे, फक्त पकालीची जागा कोणी घेतली, टँकरने घेतली. त्या मूलभूत वस्तू जगातल्या कधीच बदलत नाही, त्या फक्त आकार बदलून येतात आणि परिस्थिती सापेक्षतेचा वापर केला जातो. म्हणून आपण या ठिकाणी चिंतन करायचे की संतांचं दास्यत्व महाराज मागतात. अलीकडच्या काळात आपण पाहतो, आता संप्रदायाच्या तत्वाकडे लक्षच राहिलेलं नाही. लगेच फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, बस 60, 70, 75, 30, 35, लो आकडा 25. म्हणजे आपण काय करायला लागलो? संप्रदायाचे टेंडर काढलंय का काय काढलंय का काय? याचं कारण आहे मारा बापू काय असते. पद्मश्री शंकर बापूला आंबेजोगाईला त्यांना 61चा सत्कार होता आणि यशवंतराव चव्हाण साहेब देशाचे उपपंतप्रधान होते. त्यांच्या सत्काराला दुसऱ्या दिवशी संक्रांत होती आणि बापूच्या पत्नी तिथं होत्या. आता घरी जायचं होतं, एकही सरकारी गाडी नाही वापरली. माझ्याजवळ 20 रुपये दिले आणि सांगितलं, प्रकाश बा तुम्ही उद्धवन उद्धवची आई, अशी जुनी माणसं बायकाला, तुम्ही उद्धवन उद्धवची आई, ही पैसे तुम्हाला जायला पुरत नाहीत, पण दहानुऱ्याला उतरा आणि पुढे चलत जा आपल्या गावाला. हे जग नाही. आणि अशा लोकांच्या संगती जर वागलं तर महाराज आयुष्यात नाही माणसाची मन बदलणार नाही बदल. आज मोठ्या माणसाची संगत असते. काय मोठी माणसं असतात महाराज. त्या होळला सप्ताह होता, वैकुंठवासी भीमसिंह बाबांचं काल्याचं कीर्तन होतं. कार्यक्रम फार मोठा, म्हणजे 40 क्विंटलचा भात शेवटच्या दिवशी लागला. मग चपात्याने बोलती त्याचं गणित तुम्ही काढ एवढा. पण भीमसिंह बाबाला यायला उशीर झाला, तेवढ्यात वास्कर महाराज आले होते. मग आता काल्याचं कीर्तनाचा टाईम जाईल म्हणून वास्कर महाराजाला विनंती केली, कीर्तन करा. वास्कर महाराज कीर्तन करायला उभा राहिले आणि 15 मिनिटं झाली की भीमसिंह बाबाची गाडी आली. बापू पुढे गेले, म्हणले बाबा आता वास्कर तर संप्रदायातले मोठे, गाडी आली काय करायचे? ते म्हणले बापू आपण 2 जण पकवाज वाजू. हे मोठ्या माणसाची उंची पहा. मग एका पकवाजावर बापू होते, एका पकवाजावर भीमसिंह बाबा होते. 1 तास कीर्तन केल्यानंतर वास्कर महाराज म्हणले, भीमसिंह बाबा हे तुमचं कीर्तन आहे, तुम्ही कीर्तन करा. मग बाबा बोलायला उभा राहिले आणि बाबांनी सांगितलं, म्हणे बघा एका कीर्तनकाराच्या जागेवर दुसऱ्या कीर्तनकारानं उभं राहणं ही संप्रदायाची रीत नाही.
पण वास्कर महाराज संप्रदायाची आई आहे. आईच्या पुढे नियमाला किंमत नसते. म्हणजे आलेला प्रसंग आनंदमय कसं करावा हे अनुभवी माणसाशिवाय कळत नाही मला. एका गावाला 2 कीर्तनकाराच्या चुकून तारखा घेतल्या. बापूसाहेब देवकर महाराज ती म्हणे माझी तारीख घेतली मी कीर्तन करा, ही म्हणे माझी तारीख घेतली मी कीर्तन करा. बघा अक्षर तुमच्या गावच्या होतं एखाद्या दोघांकडून. कसं मिळवायचं? बापूसाहेब महाराजांनी आम्ही दोघांनी एक पर्याय काढला. आम्ही म्हणलं ज्यानं कीर्तन करायचे त्यानं दक्षिणा नाही घ्यायची. ज्यानं कीर्तन करायचे त्यानं दक्षिणा नाही घ्यायची. ज्याचं कीर्तन होणार नाही त्याचं दक्षिण. दोघं म्हणले कुणाचं बी करा, कुणाचं बी करा, कुणाचं बी करा. असं सांगायचं काय दास्यत्व का हवंय. हां बैसता संताची संगती. आता आज माझं आवाज इतकं कधीच खराब होत नाही, पण आज जरा खराबच जास्त झालाय. बैसता संताचे संगती कळू आले कमलापती आपले कोणीच नव्हते निश्चय झाला. हे संतांच्या जवळ बसावं लागतं, त्याशिवाय कळत नाही आणि म्हणून त्यांची सेवा करावी लागते. आता ह्याच्यात आणखी तुकाराम महाराजांचे एक वेगळेपणे महाराज संतांच्या दासाचा शब्द वापरत नाही, तुमची दासीचा शब्द वापरतात. म्हणजे स्त्री पुरुष हा भेद संतांनी आपल्या जीवनात कधीच ठेवला नाही. त्याचं कारण आहे वैकुंठवासी पूज्य माऊली चाकरवाडकर माऊलीचं कीर्तन मी बंकट स्वामी महाराजांच्या मठात आहे. तेव्हा माऊलीचा शब्द असं होता बघा, संतांच्या दासात जी किंमत असते तीच ताकद तीच ऊर्जा संतांच्या दासीत असू शकते, तीच असू शकते. म्हणून संतांची सेवा केली काय, संतांच्या दासाची सेवा केली काय आणि संतांच्या दासीची सेवा केली काय त्याच्या फळात किंचितही फरक नसतो. म्हणून नामदेवाचे दास्यत्व करणारी जनाबाई, नामदेवाचा अधिकार होता देवाने कीर्तनात नाचावं. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग, हा नामदेवाचा अधिकार. पण नामदेवाच्या घरातली धुनी भांडी दळण कांडण करणाऱ्या जनाबाईचा अधिकार किती होता. नामदेव महाराज कीर्तनात देवाला नाचवू शकत होते एवढा अधिकार. पण संयुगाचा भक्त नामा भक्त उभा कीर्तनी. नामदेव महाराज कीर्तनाला उभा राहिले की नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. वेळ कमी फक्त तुलना आहे का. नामदेव महाराज देवाला कीर्तनात नाचू शकत होते, हे त्यांची ताकद. पण त्याच देवाचं जर चुकलं तर अंगणात उभा राहून शिव्या द्यायची ताकद फक्त जनाबाईची होती. लक्षात हां, उभा राहून अंगणी शिव्या देती दासी जणी. आणि जनाबाईने देवाला अगदी पळ यारे विट्या कारे विट्या हां मूळ माईच्या करटा तुझे रांड रडकी झाले. ह्या बघा बाई एकदा जर तापली ना कोणालाच ऐकत नसते. हां आयुष्यभर सेवा केलेली मंडळी आहेत महाराज, म्हणून बाबाला कोटी कोटी धन्यवाद. हां ही ताकद दाशीची. पण महाराजांनी साधू संतांनी स्त्री आणि पुरुष हा कधीच भेद केला नाही. पण आपल्याला जमून निघत नाही. लाखो रुपयाची वर्गणी येते पण कोणत्याच बाईच्या नावानं वर्गणी पुकारली जाते. ह्यो गुराकडे असतो ते पैसा मिळते पण वर्गणी मालकाच्या नावानं. हे आपण ठरवलेले मुंडकच वरी नाही निघू द्यायचं. आग्या मोहोळ ज्याला चावलं ना ते पळत जाऊन विहिरीत उडी टाकतं. मुंडकं काढलं की चावतं.
डोकं काढलं की चौकशी सारखं पाणी पडून असते. असलं आग्यामोळ आहे. जाऊ दे, मला सांगायचं या ठिकाणी कारण असं आहे की समाजातला दृष्टिकोनाची वेगळ्या मार्ग. समाज कुठलीही तत्व नीट चालू देत नाही. हा लोभी समाजाचा स्वभाव आहे. माझं वाक्य ऐकून, लोभी समाज कधीही तत्वाने समाजाला जगू देत नाही. एवढंच काय, अरे जर समाजाला तत्वानं जगायचं जर शिकवल्यावर कळलं असतं तर देवाला 10 अवतार घ्यायची गरज पडली नसती. देवाला सुद्धा 10 अवतार घ्यावा लागते. समाज इतका चॅप्टर आहे महाराज, खूपच. एखादी बाई जर शेजारीच्या घरी गेली ती म्हणते, बाई तुला लय त्रास आहे, इतका सासूर वाजता असता तर माझ्यासारखी नांदलीच नसती. मी तिला पळविते. आणि जी माहिती राहते तिला म्हणते, भाऊभाऊजाच्या राज्यात काय खरं असतंय, नवऱ्याच्या घरी मरून पडलं तरी सोन्याच्या वरची असते. म्हणजे हिला तिकडं पाठवते. माणसंच विचित्र आहेत. माणसं कधीच कुणाला तत्वानं जगू देत नाही. असा माणसाचा स्वभाव. जाऊ द्या, मला या ठिकाणी सांगायचं कारण आहे की महाराज म्हणतात, देवा मी कशामुळे सांगितलं, दास आणि दासी याच्यात. हे बघा, अलीकडची माणसं जी संतावर टीका करतात ना, त्याचं एकच कारण आहे की अभ्यास कवडीवर झालेला नसतो, पण गळावर नाव ठेवायचे. एक जण म्हणला, महाराज तुमच्या सगळ्या वारकऱ्याची अंधश्रद्धा आहे. म्हणलं आमची अंधश्रद्धा नाही, तुम्हाला राता आंधळ्या झाल्या, तुम्हाला ह्यातलं काहीच कळत नाही दिसत. कशासाठी आपण बोलतो, दासीचा दास करून ठेवा महाराज म्हणतात. बरं आता महाराज तुम्ही म्हणता एक गोष्ट खरी. आता 10 ते 12 मिनटं झाले. महाराजांनी आशीर्वाद संतालाच मागितला आणि हाच आशीर्वाद द्या म्हणले आणि आशीर्वादाचंही स्वरूप सांगितलं, तुमच्या दासीचा दास करून ठेवा. एवढी खटपट कशासाठी, कशामुळे खटपट करायची, तुम्हाला त्यांची काय पाहिजे. मी सरळ चरण म्हणून दाखवत आता. महाराज म्हणले, आम्हाला त्यांच्याकडून दुसरं काही पाहिजे नाही, एकच पाहिजे. नवविधा काय बोलिले जे भक्ती, द्यावी माझी हाती संतजनी. संतांच्याकडून आम्हाला भक्ती पाहिजे. पण महाराज कधीच कोणाच्या पाया पडत नाही. महाराज देवाला सुद्धा कधी करशील तरी देवा करी माझे सुखी, परिमितयाशी मुखेन म्हणे संत. पण ते तुकोबार आहे मात्र हनुमंतराला शरण जातात. शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदूता. कशामुळे महाराज, तर काय भक्तीची आता वाटा मज दावाव्या सोटा. हनुमंतराय तुम्ही भक्तीचे आचार्य आहात आणि मग PhD करायची तर गाईडच पाहिजे महाराज. गाईड कसे म्हणले, एवढा MA झालेला पोरगा आणि त्याला गाईड कशाला पाहिजे, काय कमी शिकलाय. गाईडशिवाय भागतच नसतं. कोणते PhDला विषय निवडावा, त्याला संदर्भ ग्रंथ कोणते घ्यावे, ते प्रबंध कसा लिहावा, त्याचा वायवा कसा करावा, याला नसतंही कळत. त्याला गाईडच पाहिजे. तसं महाराज म्हणतात, भक्तीची वाट आपल्याला कळणार नाही, भक्तीचे आचार्य हनुमंतराय आहेत. म्हणून काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सोटा, मला भक्तीची वाट दाखवा असं महाराज म्हणतात. मग भक्तीची वाट आहे का वाट आहे, अनेक वचन आहे का बहुवचन आहे, हां म्हणजे अनेक वचन आहे का बहुवचन आहे. मग कसं म्हणलं बहुवचन, कोणचं वचन आहे, अनेक वचन आहे का बहुवचन आहे सांगावं. या बघा महाराजांनी सांगितलं दोन्हीचा अर्थ एकच आहे. त्यानं मला मारलं आणि मला त्यानं मारलं, दोनदा मार ह्यानंच खाल्ला. त्यानं मला मारलं म्हणलं तरी ह्यानं मारच खाल्ला आणि मला त्यानं मारलं तरी मार कोणी खाल्ला, त्यानंच खाल्ला. तसं इथे सांगायचं कारण असं आहे की महाराज भक्तीच्या वाटा म्हणतात. मग हे बहुवचन आहे की नाही. संस्कृतमध्ये त्याला बहुवचन म्हणतात आणि मराठीमध्ये त्याला काय म्हणतात, अनेक वचन म्हणतात. आपण काकीजीजी म्हणतो आणि नव्या लेकर म्हणतात आंटी. म्हणजे काकीजीजी 1.5 भाकरी खात होती आणि आंटी काय 12 पोळ्या खाते का. काकीजीजी मराठी होतं ना, आंटी इंग्रजी शब्द आहे, पण शेवटी तेच आहे. कशासाठी आपण बोलतोय. महाराज म्हणतात श्रवण कीर्तन विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, ही 9 प्रकारची भक्ती आम्हाला द्या. कशामुळे 9 प्रकारची भक्ती, एकावर भागत नाही का. प्रत्येकाचा अधिकार भिन्न आहे. कोणाला कोणतं जमतं, कोणाला कोणतं जमतं, कोणाला जमतं, ज्याचा जसा अधिकार आहे तशा. मी एकदा विद्यापीठात गेलो,
विद्यापीठातले पोरं म्हणले महाराज आपल्या धर्मात सगळा गोंधळच आहे, 33 कोटी देवानी गोंधळच आहे. मी म्हणले मी विद्यापीठ आल्यावर बी मला सगळा गोंधळच दिसला, आर्ट आणि कॉमर्स आणि सायन्स आणि असला काय गोंधळ केला मी. ते म्हणले अहो असं नसतं महाराज, ज्याच्या त्याचे मेरिट प्रमाण असतं. चांगलं मेरिट आहे सायन्समध्ये असतात, कमी मेरिट आहे कॉमर्समध्ये असतात, त्याच्यापेक्षा कमी मेरिट आहे ते आर्टमध्ये असतात, त्याच्यापेक्षा कमी मेरिट आहे ते ITL असतात, त्याच्यापेक्षा कमी मेरिट आहे ते दुकानावर असतात. म्हणजे दुकानावरती माणसं कमी मेरिट येत असं नाही, आलं का लक्षात? हां, त्याच्यावर असतात. आणि त्याच्यापेक्षा कमी मेरिट आहे ते रानात असतात, त्याच्यापेक्षा कमी मेरिट आहे ते दूध घालायला असतात, आणि त्याच्यापेक्षा कमी मेरिट आहेत ते फक्त गावात आवतण आल्यावर जेवायला असतात. मग एकत्र कुठं फक्त जेव 10 असला तरी ते जेवायला, लग्न असलं तरी त्याला जेवायला, 12 असला तरी ते जेवायला. लोक म्हणले तीच कधी होतं जेवा येतो, त्याला दुसरं जमत नाही म्हणून आम्ही जेवाय वळू सोडलाय. म्हणजे प्रत्येकाला काही ना काही जमत, दास्यत्वनी कथानु म्हणते पैकी म्हणून जे केले रामचरण ऐकले सख्यपणे अर्जुन नरणार आहे. प्रत्येकाचा भिन्न विषय. आणि महाराजांचा एक शब्द महत्वाचा आहे, द्यावे माझे हाती संतजनी, भक्ती आमच्या अनुभवाला आणून द्या. कारण कॉपी टू कॉपी, माशी टू माशी नसतंय जमत. लोकांनी जसं केलं तसं आपण करायला गेलो ना, नाही जमत. ते जुने लोक दृष्टांत सांगतात की इंग्लंडमधली मुलगी मैत्रिणीबरोबर भारतात आली आणि तिनं पुरणपोळीचं जे बघितलं, तिला वाटलं आपण इंग्लंडमध्ये गेल्यावर पुरणपोळी करावी. तिनं साहित्य सगळं विचारून घेतलं, पण तिनं एवढंच केलं, कणकीत पुरण घालायच्या ऐवजी पुरणात कणिक घातलं. हीनच गेलं काही. मग तिच्या लक्षात आलं की जी भारतात जिनं पोळी केली तिनं डोक्यावरचे केस काढले होते, ही दुकानात गेली केस काढले, पण ते काम तीच करायचं, पुरणातच कणिक घालायची. पुण्यामध्ये बरोबर आहे, तिनं बांगड्या फोडल्या होत्या, हिनं बांगड्या फोडल्या, सगळं केलं तरी फक्त पुरणातच कणिक घातले म्हणून आली नाही. शेवटी तिनं हाणून घेतलं म्हणजे काय पोळी येत असते का? हां, ते वर्म फक्त. तिला पुन्हा इथं यावं लागलं भारतात, व्हिडिओ कॉल करावा लागला आणि विचारावं लागलं पोळी काही नाही. ती म्हणली दुसरं पाहिजे नाही, तू कशी करते दाखव बरं. ती म्हणली मी पुरणात करी, फक्त एवढंच कर, कणकीत पुरण घाल. ह्याला वर्म कळाय म्हणून असतात. साधू संत मायबाप जे का दयेचे सागर, भावाचे मुख्य स्थान, भक्तीचे ते माहेर, तेही केले कृपादान, मस्तकी ठेविला कर, माया मोहने रसले, शुद्ध झाले कलेवर, बोध दिला मज सांगा ते, दाविलानी भ्रांती समोर गेली, दिसू लागली वाट, नाचत प्रेमचंदे, चालू लागलो सपाट, एका जनार्दनी पाऊल पंढरी पेठ. पण महाराज म्हणतात संतांनी अनुभवाला आणून द्यावा ही मागणी केली. बरं ठीक आहे महाराज, 9विधा भक्ती मी तुम्ही मिळवली, हां, संतांनी तुमच्या अनुभव, याच्यातून तुम्हाला पर्सनल फायदा काय, वैयक्तिक फायदा काय? आता शेतकऱ्याला विहिरी देते, 5-5 लाखापर्यंत गेले. एक जण म्हणला विहिरी देण्याच्या ऐवजी रोड आणि शिक्षणावर खर्च करायला पाहिजे. पण सरकारला माहीत आहे लोकाला पर्सनल लाभ झाल्याशिवाय नेत्याच वाटत नाही. आम्हाला हिरीला कर्ज दिलं, आमचं शिक्षण झालं. आणि हे महाराज लोकाला एवढं माहिती आहे की बायकाच्या कोणी लागले लोक, एकदा बाईच्या डोक्यात बसलं मग कुणाच्या बापाचं ऐकत नाही. सरकारला सुद्धा कळालं, कोणी कुडकडी जाऊ द्या, लाडकी बहिणीची योजना काढली ना, मग काही अडचण येत नाही. बापू आमच्या पत्नीच्या घरी मी बैठकीत बसलो होतो, त्याला 25-30 बायका तिनं हळदी कुंकाला बोलले. ती बायका म्हणत होते गडी माणसं काही बी सांगू, पण आपल्याला पगार चालू केली ना आपला कार्यक्रम करायचे. म्हणजे त्यांच्या डोक्यात आला काही जमत नाही. मला एक जण महाराज म्हणलं तुम्ही प्रपंचातल्या एवढ्या बारक्या गोष्टी कशा सांगता? म्हणलं महाराज जे लोक विहिरीत पवायच्या नादी असतील त्यांना फक्त पाणी वाढायचं आणि पाय आपटायतच गुंतलेले असतील, आणि जे काठावर बसलेले असतील त्याला धंदाच नसतो, ते सगळं बघतो. तसं म्हणलं तुम्ही विहिरीत पवायला लागले, आम्ही काठाड्यावर बसलेली माणसं, त्याच्यामुळे आम्ही सगळ्याचा अभ्यास करतो. महाराजाला विचारला फायदा काय, कशासाठी? तर महाराज त्यांचं एक सुंदर उत्तर शेवटच्या तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे, 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 तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे,
विधाताय बोलिले भक्ती जावे माझे हाती संत जनी जावे माझे हाती संत जनी जावे माझे हाती संत जनी जावे माझे हाती जावे माझे हाती जावे माझे हाती क्या गाऊं कोई सुनने वाला देखे तो सब जगह ही भूला खेल अपने राम ही साथ जैसे वैसे कर रघुमात कहाँ से लाऊं मधुरा वाणी रिझे ऐसी लोक बिरानी गिरिधर लाल तो भाव का भुका राग कला चरणन की निकसी सुरसरी शंकरी जटा समायो जटा शंकरी नाम परियो है जटा शंकरी नाम परियो है त्रिभुवन तारण आई भज मन राम चरण सुखदाई 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 जावे माझे हाती संत जावे माझे हाती संत जनी नव विधाताय बोलिले भक्ती वेळ संपलेली आहे. 2 मिनिट जास्त झाले. माणसाने कुठे बी आडवं यावं. पाठीवर पाय दिला तरी चालतो पण पोटावर पाय आणि 7 ते 9ची वेळ इतकी चांगली मला खूप 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 चांगली. आम्ही तर 20 वर्षापासून करतो आणि 7 ते 9ची वेळ ह्याचा परिणाम पाडायला जर महाराष्ट्रात कोणी असेल तर वैकुंठवासी पूज्य बाबा मला सातारकर महाराज. धाराशिवला त्यांचे कार्यक्रम घ्यायचे. त्यांनी म्हणायचं 7 ते 9 असले तरच कीर्तन. आणि आता ही वेळ सगळ्याला खूप खूप पसंत पडलेली आहे आणि कीर्तनानंतर जेवण झाल्यामुळे तर मग तर सगळं खूपच पसंत आहे. आणि आता संख्या त्याच्यामुळेच वाढली कारण माय मावल्या लवकर येते. मग त्यांचे मालक विचारतात पोराला मम्मी कुठे गेली कीर्तनाला. स्वयंपाक तिथंच जेवायला कवा येणार आहे 9:30 ही मुकाटे येते तिथं कीर्तन. सात्विक प्रसाद खायला मिळतो. धन्यवाद. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तुमका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे उतरेल खरे भवनदी. भवनदीतून तरता येते. भवनदीचा धारा झाला तारा या उत्तरा प्रसादे
फक्त एक शब्दाचा अर्थ सांगून जातो. पायाच्या आधारे म्हणजे नेमकं काय, तर शास्त्रकारांनी सांगितलं पाद शब्देन स्वरूपता, संतांच्या स्वरूपाला डोळ्यासमोर ठेवलं. मुक्ता ती निर्धारिता लाभे आपलीच मुक्तता. म्हणून संतांच्या आदर्शाला डोळ्यासमोर ठेवलं की भव नदीतून तरुण जाता येतं. म्हणून नवविधा काय बोलले जे द्यावे माझे हाती संत जनी. एक दोन सूचना सांगतो, ज्ञानेश्वर माऊलीचं भजन होईल. मग आता पुन्हा तुम्हाला सगळ्याला संधी आहेच बरं का. एक सूचना अशी आहे की श्री संत ज्ञानेश्वर महाराजांना जन्माला 750 वर्ष झालेले आहे. आणि म्हणून श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी यांनी 3 मे ते 10 मे या काळात ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब याला येणार आहेत. उत्तर हिंदुस्थानचे मुख्यमंत्री योगी आदित्यजी येणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येणार आहेत. आता एवढ्या सवासनी आल्यावर बाकीच्या सवासनीला तांदूळ द्यायची गरज नसते, त्या सगळ्या येणार म्हणजे येणारच. आणि आपण जरूर या. हा सप्ताह काही कोणत्या महाराजाचा नाही, कोणत्या गडाचा नाही, कोणत्या फडाचा नाही, कोणत्या संस्थेचा नाही. हा सप्ताह ज्ञानेश्वर महाराज संस्थांचा आहे. ज्याला पाहिजे ते जरूर या. मी बापूजवळ 10 पत्रिका ठेवून जातो. बापूंनी प्रमुख लोकांना द्याव्यात. कशामुळे द्याव्यात, त्यांनी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर सगळ्याला पाठवा. आणि सगळ्याला संधी मिळेल. तुमची राहण्या खाण्याची व्यवस्था संस्थांच्या वतीने आहे. स्नानाची सोय इंद्राणीला आहे. चहा पाणी कुठल्याही हॉटेलमध्ये किती वेळ बी प्या, फक्त आपापलं बिल देऊन या, एवढीच आपल्याला विनंती आहे. आणि म्हणून त्या कार्यक्रमासाठी जरूर या. पंडित किशोरजी जगदाळे गुरुजी यांनी 1 जूनपासून दिक्सळ येथे 100 विद्यार्थ्याचं गुरुकुल सुरू करत आहेत. ज्यांना मुलं पाठवायची ते पाठवा. धन्यवाद. शेवटी बापूंना जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे. बापू आपलं आयुष्य आपण चंदनाप्रमाणे झिजवून संप्रदायाची सेवा करत आहात. आपल्याला कोटी धन्यवाद देतो. आधी काही न बोलता याच ठिकाणी थांबू. ज्ञानेश्वर माऊलीचं भजन होईल. शेवटी समारोप कसा करायचा हे बापू ठरवतील. ज्ञानेश्वर